मनाची चव या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गोड स्वादिष्ट चविष्ट तांदळाची खीर। अशाच चवीच्या बनवायला अगदी सोप्या पौष्टिक गोड तिखट मस्त रेसिपीज बघण्यासाठी मनाची चव या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तांदूळ गूळ खोबरं याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्यामध्ये घेतलेलं आहे आपण इंद्रायणी तांदूळ। 4 चमचे इंद्रायणी तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे। अर्धी वाटी गूळ आहे, अर्धी वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे, इलायची पावडर, दूध, केशर दूध, पिस्ता, बदाम, काजू आणि अगदी चिमूटभर मीठ। आता आपण ह्या गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे तो गूळ पाण्यामध्ये विरघळून जाईल। गुळामध्ये आता पाणी टाकते, म्हणजे आपली सगळी प्रोसेस होईपर्यंत गूळ चांगला मेल्ट होईल पाण्यामध्ये। हा छान असा विरघळायला पाहिजे। आता आपण बघूया पुढची प्रोसेस। आता आपण टाकणार आहोत 2 चमचे तूप। आता ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेऊया। ड्रायफ्रुट्स असे छान तळून घ्यायचे तुपामध्ये आणि लगेच लगोलं काढून घ्यायचं, आणि मस्त स्वाद येतोय। आता ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे। आता त्याच तुपामध्ये धुतलेले इंद्रायणी तांदूळ परतून घ्यायचे। तांदूळ असं छान परतून घ्यायचा, तर ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया। छान फ्राय होऊ द्यायचं, त्याला परतून घ्यायचं तुपामध्ये। मस्त सुगंध येतोय, छान इंद्रायणी तांदळाचा मस्त सुगंध येतोय, खूप छान। 2 ते 3 मिनिटं तांदूळ असं छान परतून घ्यायचं। आता हे तांदूळ मिक्सरमध्ये रवेदार दळून घ्यायचं। असं छान रवेदार तांदूळ दळून घ्यायचा। आता ह्यामध्ये जो आपण रवा तांदूळ केलेला होता तो टाकायचा, आणि त्याच्यानंतर लगेचच खोबऱ्याचा चव टाकायचा। हा आता 1च मिनिट मी परतवला, आणि आता ह्याच्यामध्ये टाकूयात ओला नारळाचा चव। परतून घ्यायचा। फ्लेम एकतर बंद करायची, नाहीतर एकदम कमी आचेवर हे परतून घ्यायचं। खोबऱ्याचा चव असा छान परतून घ्यायचा। आपण फक्त 2 चमचे साजूक तूप टाकले। ह्या स्टेजला आपण 1 चिमटीभर फक्त मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं। आपल्याला जास्त मिठाची गरज नाही, मिठाने गोडपणा हा उठून येतो, चव छान येते, म्हणून आपण मीठ टाकायचं। आता आपण जे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स होते ते आपण टाकून द्यायचे आणि भाजून घ्यायचे, त्याच्यामध्ये मिक्स करायचं। छान परतल्यानंतर आपण आता टाकणार आहोत अर्धा लिटर दूध। दूध हे मी अगोदर तापून घेतलेलं आहे, कच्चं टाकायचं नाही, नाहीतर ते फुटतं दूध। तर मी आता अर्धा लिटर दूध टाकते। तर मिक्स करून घ्यायचं।
आता टाकायचं केलेलं केशर दूध आणि छान ढवळून घ्यायचं. पाच ते 10 मिनिटं ह्याला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे ह्यातला जो राईस आहे, तांदूळ आहे, तो शिजून होईल आणि दूध थोडंसं आटेल. एक 2-2 मिनिटाला सतत ढवळत राहायचं, म्हणजे खाली राईस किंवा खोबऱ्याचा चव लागणार नाही आणि ते करपणार नाही. थोडंसं सतत ढवळत राहायचं. एक 5 मिनिटानंतर चेक करायचं की आपला राईस हा शिजलेला आहे की नाही. मला थोडासा हलका कच्चा वाटतं, म्हणून मी अजून एक 2 ते 3 मिनिटं उकळून देणार आहे दूध, म्हणजे राईस हा शिजून निघेल. आता आपण ह्यामध्ये वितळवलेला, म्हणजे पाण्यामध्ये विरघळवलेला गूळ टाकणार आहोत. गूळ आपण थोडासा असा टाकायचा, असा गुळामध्ये थोडासा कचरा असतो. आणि 1-2 मिनिटं ढवळायचं. एखादी उकळी एक उकळी येऊ द्यायची. कलर एकदम मस्त आलेला आहे, खूप छान. आता टाकायची आहे इलायची पावडर. मस्त घमघमाट आलेला आहे, खूप छान दिसते. मी आता ह्याला बंद करून एक 5 मिनिटं ठेवायची आणि छान गरमागरम सर्व करायची. रेडी आहे आपली चविष्ट पौष्टिक खीर. मस्त रेडी आहे आपली गरमागरम तांदूळ गुळ खोबऱ्याची खीर. मग आहे ना बनवायला सोपी अशी तांदळाची खीर. तर अशा स्वादिष्ट आणि बनवायला सोपी तांदळाची गूळ टाकून केलेली खीर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन छान रेसिपीज मनाची चव हे चॅनल घेऊन येत आहे. तर सबस्क्राईब बटन दाबा, नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.